मी जेव्हा जेव्हा कुसुमाग्रज इथे प्रतिष्ठानमध्ये येतो तेव्हा माझ्यामध्ये प्रचंड गिल्ट भरलेला असतो, खूप प्रचंड असा अपराध भाव भरलेला असतो माझ्यामध्ये. एक अशी आठवण खोल दडून बसलेली आहे की मी जेव्हाही प्रतिष्ठानमध्ये पाऊल टाकतो तेव्हा आतमध्ये खूप खचलेला असतो, पण बाहेर मी ते दाखवत नाही. ती आठवण थोडक्यात सांगतो की कसं बस जद्दोजहद करून मी तात्यांचं नाटक नटसम्राट याच्यामध्ये बूट पॉलिश वाल्याची भूमिका मिळवली होती. दुबेजींकडे काम करत असताना 15-20 वर्ष त्यांनी आधीच सांगितलं होतं की दुसऱ्या कुठल्याही दिग्दर्शकाकडे तुला काम करता येणार नाही. आणि पहिली 4-5 वर्ष प्रामाणिकपणे मी हे केलं होतं, परंतु नंतर नटसम्राट सारखं नाटक डॉक्टर लागू पुन्हा करता आहे आणि माधव वाटवे दिग्दर्शित करत आहेत आणि माधव वाटवेंनी मला बूट पॉलिश वाल्याचा रोल विचारलेला आहे आणि मला करायचं आहे. पण दुबेजींना तर शब्द देऊन बसलोय की नाही करणार तुम्ही जोपर्यंत मला परवानगी देत नाही. दुबेजींचं असं म्हणणं होतं की संगीतामध्ये जशी घराणी असतात, जयपूर घराणं, अमुक घराणं, तमुक घराणं, तर एका घराण्याचं संगीत जोपर्यंत तुमच्या गळ्यात बसत नाही तोपर्यंत दुसऱ्याचं तुम्हाला लक्षातच येणार नाही. तुमचं स्वतःचं आधी तयार झालं पाहिजे. तसं दुबेजींकडचं नाट्य शिक्षण हे माझं आहे. आधी हे शिक, नंतर मग बाहेरून जाऊन शिक, हा पाया. आणि मी शब्द देऊन बसलेलो. पण जेव्हा वाटवेंनी विचारलं तेव्हा मी म्हटलं हो मी करीन की. पण दुबेजींना विचारणार कोण, कसं? ते नाहीच म्हणतील, आरडाओरडा करतील, शिव्या देतील याची खात्री होती. कसं बसं काहीतरी पॉलिटिक्स करून, आता शेवटी गुरुकडे राहिल्यानंतर गुरुचं पॉलिटिक्स शिष्यामध्ये सुद्धा येतच नाही का, तर मी काहीतरी पॉलिटिक्स करून ते मिळवलं आणि रिहर्सल वगैरे केली, शो वगैरे सुरू झाले. दुबेजींनी परमिशन देऊन टाकली. आजपर्यंत काही बोलले नाहीत याचा आनंद, आणि डॉक्टर लागून बरोबर काम करतो आहे याचा आनंद भरभरून घेत असताना मी एक नसीरुद्दीन शाह बनोडशाहचं नाटक करत होते. दुबेजी दिग्दर्शित करत होते. विलेज वुईंग नावाचं नाटक, विलेज वुईंग, त्याचं बॅकस्टेज मी करायचो. मी आणि गणेश यादव आम्ही दोघं त्याचं बॅकस्टेज करायचो. आणि दुबेजींची स्टाईल अशी होती की एखादं नाटक असं म्हणजे पहिला शो झाला की सलग 8 दिवस शो त्याचे व्हायचे, रोज 2 शो व्हायचे. म्हणजे त्या 16-17 शो मध्ये ते नाटक पक्क व्हायचं. नाटक पक जाता था असं म्हणायचे. त्यानंतर मग ते उतरायचं हळूहळू नाटक. तर ग्रँड रिहर्सल झाली आणि मग नसीर आणि रत्ना निघून गेले. रात्रीचे 7:30-8 वाजले होते. कर्नाटक संघातून ते निघून गेले. मी पण आवरावर करून निघून गेलो. दुबेजींबरोबर खाली उतरत होतो आणि दुबेजी म्हणाले अच्छा कल सुबह 11 बजे मिलते हैं. माझं एकदम धस्स झालं. कारण 2 महिन्यापूर्वी मी दुबेजींना सांगितलं होतं कि नासिक में एक थिएटर बन रहा है, कालिदास नाट्यगृह, पहिल्यांदा म्हणलं होतं. और उसका उद्घाटन नटसम्राट नाटक से हो रहा है तो मुझे जाना पड़ेगा. तो आपने कहा था कि हाँ जा सकते हो, तो मेरा कल शो है और मला नाटकात जावं लागेल कारण विवा शिरवाडकरांचं गाव आहे आणि कालिदासचं उद्घाटन नटसम्राटने होत आहे आणि त्याच्यामध्ये माझी महत्वाची भूमिका आहे याचा आनंद आहे. दुबेजी असे थांबले आणि माझ्याकडे म्हटले आणि कल तुम नहीं जाओगे. विवा शिरवाडकरांच्या गावामध्ये नटसम्राट नाटकाचा शो, ज्याच्यात माझी महत्वाची हे आहे आणि मला एक प्रकारचा आनंद आहे. आणि जो माणूस जो नाटकातला गुरु मानला जातो तो म्हणतो कल नाही जाओगे. माझ्यासारख्या शिष्याने काय करायचं? आणि ते असे बोलून निघून गेले. दुबेजींची स्टाईल होती. चांगला गुरु हा शिष्याच्या जगण्यामध्ये नेहमी अडथळे निर्माण करून बाजूला उभा राहून बघत असतो की हा कसा काय सॉल्व्ह करतो त्याच्यात. मी तिथे उभा राहिलो. दुबेजी जाऊन खाली सिगारेट ओढत उभे राहिले. मी म्हटलं अरे बापरे आता कसं करणार, उद्या नाटक आहे यार. आणि ते म्हणतात आणि मला दुबेजीचा शब्द टाळताच येईना.
आणि मग मजात खाली आलो मी, म्हणे चलो दारू पिते हैं. मला घेऊन गेले, मरम मागवली, मी कसा बसा एक, आणि मी तिकडून उठून रागाने दुबेजींकडे पाहिलं आणि निघून गेलो. त्याच्या आधी मी मित्राला सांगितलं होतं, नटसम्राटचं स्क्रिप्ट तू 10-15 वेळा नाटक पाहिलेलं आहे, तो सुद्धा नट होता, तू जरा ती भूमिका पाठ करून घे. एका देवळामध्ये त्याला बोलवलं, रात्रभर त्याची रिहर्सल घेतली, सकाळी 9 पर्यंत त्याला तयार केलं आणि म्हटलं की सकाळी दादरच्या त्या शिवाजी मंदिर समोरच्या गल्लीमध्ये ही बस आहे, आतमध्ये डॉक्टर लागू आणि सुहासताई वगैरे सगळे बसलेले असतील, आज जा आणि डॉक्टर लागूंना आधी सांग की किशोर येऊ शकत नाहीये कारण दुबेजींनी त्याला पाठवलं नाही. तो गेला आणि सांगितलं की किशोर नाही येऊ शकत कारण दुबेजींनी त्याला पाठवलं नाही. डॉक्टर लागू म्हणाले ठीक आहे, आपण रिहर्सल सुरू करू. मग त्यांनी बसमध्ये रिहर्सल सुरू केली आणि त्याच्यानंतरचे पुढचे सगळे शो नटसम्राटचे त्या मित्राने केले आणि नंतर मला काही नटसम्राट नाटक करता आलं नाही. आणि त्या वेळेला मला जे दुःख झालं होतं की विभा शिरवाडकरांच्या गावामध्ये कालिदास उद्घाटन नटसम्राट मध्ये होत असताना मी इथे येऊ शकलो म्हणजे करू शकलो नाही. आणि हे मी बरोबर केलं की चूक केलं, दुबेजी बरोबर वागले की चूक वागले, हा नेहमी प्रश्न मला पडत राहिला. आणि इथे जेव्हा जेव्हा आलो तेव्हा मला ते आठवत राहिलं आणि वाईट वाटत राहिलं. आज स्वानंदच्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळेला मी गणित वेळेला इथे आलेलो आहे, पण हा वेगळा आनंद आहे. स्वानंद हा एक खूप अतिशय मोठा असा चांगला खूप उत्तम असं ललित लेखन करणारा एक संपादक आहे. शब्द मल्हार म्हणजे त्याने नाव सुद्धा मल्हार म्हणजे पाऊस, म्हणजे त्याच्यामध्ये पाऊस इतका दडलेला आहे की त्याने त्याच्या प्रकाशनाचं नाव सुद्धा शब्द मल्हार हे ठेवलेलं आहे. त्याने एक महत्वाचं पुस्तक सुद्धा पत्रांचं फार सुंदर, ज्याच्यामध्ये मी त्याला शब्द देऊनही लिहिता आलेलं नाही, हा सुद्धा गिल्ट आहे त्याच्याबद्दल क्षमा असावी. तर इतका सुंदर लिहिणारा आणि इतकं सुंदर बोलणारा, इतका सुंदर आस्वादक जगणारा माझा मित्र, याचं जेव्हा पहिल्या माझ्या घरी जेव्हा कविता संग्रह आला की पावसाच्या गर्भतळी स्वानंद बेदरकर, मी म्हटलं अरे बापरे, आपला ब्रँड याने कसा काय मारला. मी कविता उघडली, एक एक वाचत गेलो आणि मला खूप कविता आवडत गेली. संपूर्ण कविता संग्रह वाचून झाला. मी म्हटलं आता याला एक सविस्तर फोन करूया की कविता खूप चांगली आणि आपण बोलूया. तितक्यात त्याचा फोन आला की कविता संग्रहाचं प्रकाशन आहे आणि तुम्ही याल का. तर मी म्हटलं तुला लाज नाही वाटत पावसावर कविता लिहायला. इतकी वर्षानुवर्ष मी इतके पावसाळे पाहिलेला माणूस, इतका वेगवेगळ्या प्रकारे पावसात भिजलेला माणूस, तुला माहिती आहे की पाऊस म्हटलं की सौमित्र असं म्हणतात, त्या ब्रँडवर तू डायरेक्ट अख्खं पुस्तक लिहून टाकतोस. माझा एक मित्र, ऍक्टर मित्र मिलिंद शिंदे, ऍक्टर टाकलाय आपला मित्र ऍक्टर, त्याचा पण कविता संग्रह आता पुण्यामध्ये प्रकाशित झाला. मी त्यालाही फोन केला, मी म्हटलं तुझ्या ऍक्टिंग मध्ये कधी मी आलो, तू कवितेत कशाला येतोयस. त्यालाही ओरडलो. तर मी म्हटलं यार, जो उठतोय तो कविता लिहायला लागतोय. आता म्हणजे तू जे म्हणलं, पण तुझी कविता वाचून तसं मला वाटलं नाही. मला असं वाटतं की आजपर्यंत तू जे वाचलं असशील, जे जगलं असशील, ज्या शाळेतून शिकला असशील, ज्या शिक्षकांनी तुला शिकवलं असेल, जो पाऊस तू पाहिला असशील, जो दुष्काळ तू पाहिला असशील, त्या जगण्यामध्ये सगळी कला होती, एक ओल होती आणि ती ओल पसरत पसरत झिरपत झिरपत या कविता संग्रहापर्यंत आलेली आपल्याला पानोपानी जाणवते. आणि म्हणून मला त्याच्यातली प्रत्येक कविता खूप आवडली. आजपर्यंत मराठी कवितेमध्ये अनेकांनी पाऊस लिहिलेला आहे, पावसाबद्दल लिहिलेला. मग तो नादो महानूर असो, प्रकाश होळकर असो, बाबा बोरकर असो, आपले कुसुमाग्रज असो, ग्रेस असो, बालकवी असो, सौमित्र असो, या सगळ्यांच्या लाईन मध्ये आता स्वानंद बेदरकर यांचं नाव येऊन बसलेलं आहे. त्याबद्दल मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. काही
वर्षापूर्वी मी एक पुस्तक वाचलं होतं. अलेक्झांडर फ्रेटर नावाचा एक लेखक आहे. त्याचं एक पुस्तक आहे चेझिंग द मॉन्सून. स्कॉटिश लेखक आहे आणि प्रवास वर्णन लिहिणारा लेखक आहे, कवी सुद्धा आहे. परंतु त्याला भारतातला पाऊस खूप आवडतो. आपल्या पावसाचं आपल्याला महत्व नसेल, पण कधी कधी परदेशी लोकांना वाटू शकतं. तर त्या अलेक्झांडर फ्रेटरला भारतातला पाऊस खूप आवडतो. तर हा पाऊस जेव्हा येतो तेव्हा पहिल्यांदा कुठे येतो, मग तिथून तो पाऊल कुठे ठेवतो, तिथून तो कुठे जातो, असा संपूर्ण देशभर फिरत 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 तो पाऊस कसा निघून जातो आणि पावसाळा ऋतू कसा संपतो याचा अभ्यास करण्यासाठी त्याने चेझिंग द मॉन्सून नावाचं पुस्तक लिहिलं होतं. त्याने त्याचा प्रवास तिरुअनंतपुरम पासून सुरू केला आणि तिथून मग तो पाऊस पुढे कसा जातो आणि ते पाऊस तिकडे जात असताना तो ज्या गावात जातो, ज्या शहरात जातो, तेव्हा तिथल्या लोकांवर त्याचा काय परिणाम होतो, तिथल्या शेतकऱ्यांवर त्याचा काय परिणाम होतो, तिथल्या व्यापारावर त्याचा काय परिणाम होतो, त्या पावसाच्या अनुषंगाने तिथली कुठली गाणी गायली जातात, कुठले उत्सव साजरे केले जातात, कुठले सण म्हटले जातात, या सगळ्याचा फारच सुंदर अभ्यास त्या चेझिंग द मॉन्सून या पुस्तकामध्ये केलेला आहे. त्याच्यामध्ये पावसाचा पाठलाग एखाद्या प्रियकरासारखा त्या लेखकाने केलेला आहे. म्हणजे प्रियकर जसा मागू चाललेला आहे पुढे आणि ती त्या प्रियकराला चेस करते आहे, तसा अक्षरशः इतकी रोमॅन्टिक भाषा त्या चेझिंग द मॉन्सून या पुस्तकामध्ये आहे. या पुस्तकाचा उल्लेख मी याच्यासाठी करतो की स्वानंदचा हा कविता संग्रह वाचत असताना मला सारखी त्या पुस्तकाची आठवण येत होती. स्वानंद या पुस्तकामध्ये त्याने आत्ताच सांगितलं यांनी की कवितांना शीर्षक दिलेलं नाही, फक्त नंबर्स दिलेले आहेत. एकाच विषयावर सगळं पुस्तक म्हणजे पाऊस या विषयावर सगळं अख्खं पुस्तक लिहिणं, कविता लिहिणं हा एक खूप मोठा आणि रिस्की आणि तरी सुद्धा इंटरेस्टिंग असा शोध असू शकतो. मग तो शोध जगण्याचा असू शकतो, स्वतःचा असू शकतो, आजूबाजूच्या भोवतालाचा असू शकतो, प्रदेशाचा असू शकतो, ऋतूंचा असू शकतो, रिलेशनचा असू शकतो, संबंधांचा असू शकतो. हा सगळा पसारा स्वानंदने त्याच्या कवितांमध्ये पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्याच्या मुलीसाठीची कविता असेल किंवा आता त्याने सांगितलं तसं लोकगीत आणि लोककला यांचा जो प्रभाव त्याच्यावर पडलेला आहे त्याच्यामधनं आलेला पाऊस असेल. अनेक विषयांवर जगण्यामध्ये जगत असताना त्याच्या जगण्यामध्ये, त्याच्या दिवसांमध्ये, त्याच्या आस्वादामध्ये जे जे काही आलं त्याच्यामध्ये पाऊस कसा रिफ्लेक्ट होतो या सगळ्याचं प्रतिबिंब त्याने त्याच्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आता उदाहरणार्थ 2 नंबरची कविता की परवाच्या पावसाचा चिंब ओली झालेली चिमुरडी लेक हाताच्या दोन्ही मुठी माझ्या समोर धरत म्हणाली, बाबा तुझ्यासाठी पाऊस धरून आणलाय, बाबा तुझ्यासाठी पाऊस धरून आणलाय. तेव्हा आनंदानं तिच्याकडे पाहत मी म्हणालो, दाखव पाहू, दाखव पाहू. तिनं आपल्या चिमण मुठींकडे एकटक पाहत त्या हळूहळू उघडल्या, तसे तिच्या चेहऱ्यावरले भाव बदलत गेले. बाबा यातला पाऊस कुठे गेला, बाबा यातला पाऊस कुठे गेला. नुसतेच ओले हात, पाऊस असा मुठीत पकडता येत नाही. हे तिला समजून सांगताना माझ्या अक्षरशः नाकी नऊ आले. तिला मात्र ते शेवटपर्यंत पटलंच नाही. तिचं आपलं सारखं, बाबा मी तुझ्यासाठी आणला होता रे पाऊस. मग तिला तिच्या आईच्या ताब्यात देत मी पळ काढला. पण चिमुरड्या लेकीला तिचं समाधान करणारं उत्तर मला काही देता आलं नाही. यानं मी उद्विग्न झालो.
तिला झोपवल्यावर माझ्यातल्या उद्विग्न बापाकडे पाहत तिची आई म्हणाली, असे खिन्न होऊ नका, पाऊस काय आणि मुलगी काय, दोन्ही जन्म फक्त घरदार ओलावण्यापुरते, फक्त घरदार ओलावण्यापुरतेच. ही मुलीसाठीची कविता आहे. अशा अनेक विषय. आता ही कविता बघा, कविता कागदावर उतरण्यापूर्वी किती धपापलेला असतो ऊर, वाटतं नाही झालीत अक्षर तर मरू आपण, आणि मरतोच की प्रत्येक वेळी. एखादी कविता अडलेली असताना कवितेतली ओळ किंवा ती कल्पना नदीमध्ये मासा धरावा तसं त्या आमिषासारखी टाकून कवी बसलेला असतो. पुन्हा पुन्हा ती ओळ म्हणत असतो, ती आयडिया डोक्यात, तो बाकीचे दैनंदिन व्यवहार करत असतो, पण कविता सुचण्याच्या प्रक्रियेमध्ये जगणं चालू असतं त्याचं, आणि कधीतरी कविता त्याच्या गळाला लागते. त्यावेळेला त्याचा ऊर, त्याची अवस्था जे काही असते ते पकडण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. कविता कागदावर उतरण्यापूर्वी किती धपापलेला असतो ऊर, वाटतं नाहीच झाली अक्षर तर मरू आपण, आणि मरतोच की प्रत्येक वेळी. पाऊस पडण्यापूर्वी किती कभिन्न होतो ढग, वाटतं मरणाचा कोसळेल, आणि कोसळतोच तो स्वतःला फोडून घेत. निर्माण जर इतकं भयानक असेल तर का जन्माला येते कविता, का कोसळतो पाऊस, का कोसळतो. या पावसाची वेगवेगळी रूप, म्हणजे एकाच पावसात मी आणि प्रकाश भिजत चाललेलो असताना त्याला जाणवणारा पाऊस वेगळा असू शकतो. म्हणजे पावसाबद्दलच बोलतो आहे मी. तर त्याला जाणवणारा पाऊस वेगळा असेल आणि मला जाणवणारा पाऊस वेगळा असेल. प्रत्येकाला जाणवणारा आणि भावणारा पाऊस एकच असतो, एक वेगवेगळा असतो, आणि एकाच आभाळातून खाली पडत असतो. तरी सुद्धा लालपरीच्या काचा उघडून मजेने पाऊस आत घेणारा माणूस, लालपरीच्या काचा उघडून मजेने पाऊस आत घेणारा माणूस, आणि मर्सिडीज बेन्झच्या काचा वर सरकवत पाऊस नाकारणारा माणूस. मर्सिडीज बेन्झच्या काचा वर सरकवत पाऊस नाकारणारा माणूस नेहमीच दिसतो अवतीभोवती. खर तर दोन्हीकडचा पाऊस एकच. स्वीकारणाऱ्या वा नाकारणाऱ्या माणसात वाहणारा प्राणही एकच. मग काच उघडणे वा बंद करणे यात कुठे पाणी मुरत म्हणून असं घडतं, कुठे पाणी मुरत म्हणून असं घडतं. तर अशा जगण्याच्या छोट्या छोट्या प्रसंगातून पावसाचे वेगवेगळी चित्र, भावावस्था त्याने अतिशय उत्कटपणे प्रत्येक पानावर मांडलेल्या आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच मला या कविता आवडलेल्या आहेत. तो म्हणजे आता त्याने म्हटलं की आता बघा ना, मला तो म्हणत असताना गारवाचं रेकॉर्डिंग चालू होतं वरळीच्या स्टुडिओ मध्ये. पहिलाच दिवस इकडे चंद्रशेखर गोखले, मी माझावाला तो आलेला, मिलिंदची आई, मिलिंदची बायको नाही लग्न नव्हतं झालं तेव्हा त्याचं, आणखीन 2-3 मित्र, आणि मिलिंद उभा राहिला जाऊन माईकवर आणि अरे मूर्खा, तो मला मूर्खा म्हणतो. त्याला सतत वाटतं की मी मूर्ख आहे, कारण मी जेही लिहून देतो त्याला कधीच आवडत नाही. काय मूर्खासारखं लिहिलंय असं तो मला, हा नाही असं होऊ शकतं. तर तो म्हणाला, अरे मूर्खा, गारवाचं हे जे गाणं रेकॉर्ड करतोय आपण, पण दुसरा अंतरा कुठं आहे? तुमचा खरंच विश्वास बसणार नाही की बाकीची गाणी तयार होती, 1-2 गाणी त्यांचं रेकॉर्डिंग होतं, पण पहिलं जे गाणं आहे गारवा त्याचं एकच कडवं लिहिलेलं होतं, आणि त्यांनी नेमकं सुरुवात रेकॉर्डिंगची तो करणं, पूजा वगैरे झाली. तो म्हणून दुसरं, मी म्हटलं हो गया, थांबा तुम्ही जरा काहीतरी चहा घ्या, मी आलोच. मी त्या स्टुडिओतून बाहेर आलो. दुसऱ्या मजला स्टुडिओ होता, बाजूलाच असा जिना होता. जिन्यावर
सिगरेटची थोटकं, बिड्यांची थोटकं पडलेली होती, थुंकून टाकलेलं असं लाल पानाचं वगैरे असं घाण सगळं होतं. जुन्या काळचा स्टुडिओ. तर मी गोल्डफ्लेक तेव्हा सिगरेट ओढायचो, सिगरेट काढली, पेटवली आणि खिशात छोटासा कागद होता आणि बसलो आणि सिगरेट संपायच्या आत गवतात गाणे झुलते कधीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे, वाऱ्यावर सर 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 काजवा, या 3-4 ओळी लिहिल्या आणि पटकन आत गेलो. एक सिगरेटचा वेळ. काहीतरी म्हणजे कसं होतं कवीचं, कसं होतं असं मला वाटतं की त्याला खूप विचार केल्यानंतर काही सुचत नसेल, पण कुठला तरी एक क्षण असतो. म्हणजे रेडिओचं स्टेशन आपण कसं लावतो, टू 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 असा आवाज येतो आणि काहीतरी होतं आणि गाणं वाजायला लागतं. तसं स्टेशन काहीतरी कवीचं लागतं आणि त्या ओळी त्या स्टेशन लागल्यामुळे झाल्या असाव्यात. आत आला आणि मी मिलिंदला वाचून लागलो. आपला चंद्रशेखर पण तिकडे उभा होता. तो तू आता लिहिलंय? म्हटलं हो. अरे काय माणूस आहे. तर कवीला आता हिरवे किनारे हिरव्या नदीचे, हिरवे किनारे नदी किनारीच बसून सुचलेलं असं काही नसतं. त्याला कुठेही सुचू शकतं. आता एवढी थोटकं पडलेली, एवढा गचाळ तो जिना, तिकडे मला हे कसं काय सुचू शकतं. आणि आम्ही कवी फार हे असतो की गाणं हवं असतं म्युझिक डायरेक्टरला. असं एक मिनिट. हा सॉरी. हॅलो, फोन करतो मी तुला. मुलाचा फोन होता. तर हे असं डिस्ट्रॅक्शन होतं ना, त्यामुळे कवीला पण खूप त्रास होतो. तर कवीला कुठेही सुचू शकतं. त्यामुळे स्वानंदच्या आयुष्यामध्ये जे जे काही घडलं, मग कुटुंब असेल, सुख असेल, दुःख असेल, प्रवास असेल, या सगळ्या छटा त्याने याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. तर असा रोमॅन्टिक लिहिणारा मी, बघ म्हणजे आठवण येते का लिहिणारा मी, दिस 4 झाले मन पाखरून लिहिणारा मी, मग माझं लग्न झालं आणि मग मला सामाजिक जाणीव आली. माझी बायको ही माझ्यापेक्षा खूप शिकलेली आहे. खरंच शिकलेली आहे. म्हणजे बायका शिकवतात त्याच्यात ती नाही, ती शिकलेली आहे, खूप शिकलेली आहे. म्हणजे MPSC फर्स्ट टाइम क्रॅक केलेली आहे, MA आणि काय काय केलेलं आहे तिने, आणि खूपच शिकलेली आहे. तर तिने माझ्या सामाजिक जाणीवा लग्नानंतर तिने जास्त, आणि मग माझी कविता थोडीशी बदलली. आणि मग पावसाबद्दल लिहिणारा कवी बाउल जर तुम्ही वाचलात तर बऱ्याच सामाजिक भानाच्या कविता त्याच्यामध्ये असतील. याचा अर्थ मला माझ्यातनं पाऊस निघून गेलाय असं काही होत नाही. आणि तू जे म्हणला की घडलं काहीतरी लिहिली कविता, असं पण नसतं. तर पण तुझ्या कविता वाचत असताना, स्वानंदच्या कविता वाचत असताना मला त्या प्रकारचं रोमॅन्टिक लिहिणारा सौमित्र आहे ना, तो सतत आठवत होता. पण हे सुद्धा जाणवत होतं की त्या पावसामध्ये भिजलेला सौमित्र ज्या पावसाळ्यांमधून जाऊन इथपर्यंत पोहोचलेला आहे, त्याच्यामध्ये सामाजिक भान चांगलं आलेलं आहे. पावसाचं वय वाढलेलं आहे, पावसाचा अनुभव वाढलेला आहे. आणि आता जर माझ्या कवितेमध्ये पाऊस आला तर ते सगळं भान, ते सगळं आसपास जे काही चाललेलं आहे ते पावसातूनच येईल, त्या शब्दांतून, त्या जाणीवातूनच येईल. परंतु त्या अनुभवातलं झिरपणं त्याच्यामध्ये असेल. तू असं म्हणालास की सामाजिक बाबतीत तू काही लिहित नाहीस, पण ही कविता सामाजिक आहे असं मला वाटतं. आता जी वाचतोय की पाऊस शोधायला निघालो आणि पोहोचलो देवालयात, आणि नुसत्याच आरत्या दुपारी. पाऊस शोधायला निघालो आणि पोहोचलो देवालयात, तर नुसत्याच आरत्या दुपारे. हरवला असेल का मंत्रघोषात किंवा घंटारवात, म्हणून बारकाईने पाहिलं पण नव्हताच तो कुठे, किंवा त्याची पदचिन्हही. मग गुरुद्वारात डोकावलो आणि मीच हरवून गेलो लंगरच्या पक्वांनी सुवासात. भानावर आल्यावर पाहतो तो पाऊस नाहीच कुठे.
आता सापडेल बहुधा मशिदीत म्हणून पोहोचलो तिथे, तर बांग देणाऱ्याच्या गर्दीत उदाने भरून गेलेल्या वातावरणात तो दिसलाच नाही शेवटपर्यंत. होईलच आता त्याची भेट चर्चच्या प्रगाढ शांततेत क्रॉसच्या रूपात. म्हणून उत्सुकतेने शिरलो आत, तर सारा सुटाबुटातला सांगीतिक सोहळा पाऊस नाहीच तिथे नावालाही. खिन्न निराश हतबल होऊन पाऊस शोधाच्या नव्या स्थळांचा विचार करू लागलो, तर तोच आला धावत आणि बिलगला एखाद्या जीवलगाप्रमाणे. त्याच्या त्या घट्ट मिठीत असताना जाणवलं, अरे हाच तर ईश्वर, साहेब, अल्लाह, गॉड. मग तिथं काय चाललंय, मग तिथं काय चाललंय म्हणून मागे वळून पाहिलं, तर दूरवर एक मानवी आकृती मला ऊर बडवताना दिसली. बस इतकंच, बस इतकंच, बस. तर तो ज्या देवालयात गेला, किंवा तो गेला असेल की नाही, किंवा घरातच बसून लिहिलं असेल, फोरस्क्वेअर असेल का चारमिनार असेल का काय असेल माहिती नाही, त्याला ते चर्च दिसलं असेल, ते देवालय दिसलं असेल. तर हे जे समाजातलं वेगवेगळे स्तर आहेत, आणि तरी सुद्धा पाऊस पडतो आहे आणि एका ठिकाणी बसून कवी लिहितो आहे, तर हे सामाजिक भान जागृत असल्याचंच लक्षण आहे. त्याच्यामुळे तू स्वतःला फार रोमॅन्टिक समजू नकोस असं माझं म्हणणं आहे. तर तू चांगला जागृत असा जगणारा नागरिक आहेस असं मला तुझ्या काही कवितांमधून वाटलेलं आहे. नाहीतर आपल्याकडे पावसाच्या कविता म्हटल्या की म्हणणं, धो धो कोसळत होता आत्ता, आत्ता लगोलग पडली उन्हे, आपण जाहीर कौतुक करावं तर पाऊस नखरे करतो जुने, असं काहीतरी लिहिणारे लोक आहेत. नुसता शाळेंना सुट्ट्या देऊन उपयोग काय, पालक जर वाहून गेले तर त्यांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचं, सरकारला विनंती आहे की ऑफिसला सुद्धा सुट्टी द्यावी, असे सुद्धा म्हणणारे लोक आहेत. मराठी भाषेच्या सगळ्या म्हणी आणि मराठी भाषा बाद होत चाललेली आहे, पाऊस बाद होत चाललेला आहे. याला कारणीभूत इंग्रजी मीडियमच्या शाळा आहेत. कारण मराठी शाळांमध्ये ये रे ये रे पावसा, आणि तिकडे रेन रेन गो अवे असं शिकवतात, आणि पाऊस लहान मुलांचं आणि देव लहान मुलांचं ऐकतो. तर असंही लिहिणारे लोक आहेत. या सगळ्या गदारोळामध्ये तुझं मन ओलं ठेवून, तुझ्या मनाची माती सतत जागृत ठेवून तू जे कवितेचं बीज फुलू देतोस आणि तुझं सृजन जे फुलू देतोस, त्याबद्दल मला तुझं अभिनंदन करावंसं वाटतं. आणि तू हा जो संपूर्ण, त्याने मागाशी म्हटलं तसं की वेगवेगळ्या फॉर्म मध्ये त्याने कविता, त्याचं जगणं जसं झालेलं आहे तो सगळा फॉर्म त्याच्यामध्ये उतरलेला. आता ही कविता बघा, आया बाया झाल्या गोळा, गाणे पावसाचे गाती, सरीवर आली सर अन वळल्या गवाती, ढग पिंजता पिंजता पुढे पुढे निघे धागा, ढग पिंजता पिंजता पुढे पुढे निघे धागा, धागा धारा झेलताना बयो निर्मित असे बागा, बागेमध्ये वाटे सुख जगण्याचा नाचे मोर, काठ पदराच्या आड काचे काळजाचा दोर, दोर सुटता सुटेना सख्या झाल्या की या बोल, पडे पाऊस तरीही दिसे विहिरीचा तळ, परतल्या आया बाया शब्द जोडून शब्दाला, तिच्या काळजात माये ऊन आलं सावलीला, पाणी शिंदताना बाई केला पावसाचा दोर, जीव लागताना लागे मना कसलासा घोर. तर लोकगीताची जी धून आहे, जी चाल आहे, बायकांच्या सुरातला जो ओलावा आहे, जी माया आहे, ती सगळी माया या कवितेमध्ये आलेली दिसते. अभंगाच्या फॉर्म मध्ये सुद्धा पाऊस तू मांडलेला आहे, तो फारच सुंदर आहे. तर एकंदर कविता सगळ्या ऐकत वाचत असताना सतत पाऊस आपल्या आजूबाजूला पडतो आहे असा भास आपल्याला होतो आहे. आणि हे जे म्हणजे पुस्तक हातात घेतल्या घेतल्या आपण मुखपृष्ठाकडे पाहतो, आणि इतकं सुंदर मुखपृष्ठ त्यांनी केलेलं आहे. ते म्हणजे पावसाचं, माझ्या कविता, पावसाच्या कवितांना अशा प्रकारचं मुखपृष्ठ पाहिजे असं मला पहिल्यांदा वाटलं. तुझं खूप खूप अभिनंदन. आणि तुझ्या या कविता संग्रहाचं
माझ्या हस्ते प्रकाशन करावं असं तुला वाटलं, हा तुझा मोठेपणा आहे. आता तुझ्यातला हा पाऊस तरारून फार मोठा होऊन त्याच्यामध्ये खूप मोठ्या कवितेचं पीक घेण्याची वेळ तुझ्यावर आलेली आहे. आणि तुझ्या कवितेच्या धान्याचं कोठार भरून भरून वाहो, त्याचा आनंद आम्हा सगळ्यांना लाभो, हीच सदिच्छा. खूप खूप शुभेच्छा.